नमस्कार मंडळी, माझं नाव अमित. स्वागत आहे तुमचं माझ्या पहिल्या ब्लॉगमध्ये. आज आपण सोमेश्वर मंदिर एक्सप्लोर करणार आहे, तर चला बघूया. हे मंदिर 3 गावांचे ग्रामदैवत आहे, म्हणजे सुतारवाडी, पाषाण व सोमेश्वरवाडी. पाषाण या गावातील सोमेश्वरवाडी मध्ये हे मंदिर स्थित आहे. पुण्यापासून हाकेच्या अंतरावर असणारे हे पौराणिक मंदिर. आहे सोमेश्वर महाराजांची पालखी. ह्या पालखीचे वैशिष्ट्य असे आहे की ही पालखी फक्त महाशिवरात्रीला बाहेर आणली जाते आणि हे चालत न जाता धावत नेली जाते व धावत आणली जाते. या मंदिरामध्ये 12 ज्योतिर्लिंग मंदिराची प्रतिकृती साकारण्यात आली आहे. हे 12 मंदिर हुबेहूब प्रदर्शित करण्यात आले आहे, जे की आपण पाहू शकता. चला तर आपण या मंदिराबद्दल अधिक माहिती जाणून घेऊ. या मंदिराचे अध्यक्ष श्री पोपटराव सर यांच्याशी चर्चा करू व या मंदिराबद्दलचे अधिक रहस्य जाणून घेऊ. आपण पोपटराव सरांशी आता बोलत आहोत, जे की या मंदिराचे अध्यक्ष आहेत. सर, आपण काय माहिती सांगू इच्छिता? हे मंदिर हेमाडपंथी असून गेली 900 वर्षापूर्वी बांधलेले असं आम्हाला इतिहास मिळाला. या ठिकाणी जिजाबाई महाराजांना महाराज लहान असताना या ठिकाणी दर्शनाला घेऊन येत होते आणि त्यावेळी जिजाबाईंनी या मंदिराचा जीर्णोद्धार केलेला आहे अशी आपल्याला माहिती मिळाली गव्हर्नमेंटकडनं. आणि त्याच्यानंतर आम्ही 1978 सालापासून त्या मंदिराचा जीर्णोद्धार चालू आहे, तो आजपर्यंत चालू आहे. त्यामध्ये बरेचसे आम्ही सुधारणा केलेली आहे. या ठिकाणी हे सगळं दगडी काम जे हे सगळं बांधकाम पायऱ्या, हे फ्लोरिंग ते आम्ही दगडाचं केलं. तरी माती होती, सगळं हे पडझड झालेली होती. पडझड झालेली सगळं आम्ही रिपेअरिंग करून सगळ्या भिंती सगळ्या परत तयार केलेल्या आहे. आणि दिपमाळ खाली पडली होती, तिला परत आम्ही सगळं गेलो. आणि मंडप बाजूचे मंडपी वरचे साईडचे सगळे पडलेले ते करून घेतलं कम्प्लीट मंडपाचं काम. आपल्याला फरशी कसं घेतली, गाडीचं घेतलं
हे संपूर्ण सगळे एवढं संपूर्ण तयार करून घेतलं. माझे आमदार निमन इतकं झालेले त्यांचे सहकार्य या ठिकाणी भरपूर लागलेले आहे आपल्याला मंदिराला. ते आमदार असताना आम्हाला बराचसा त्यांनी निधी या ठिकाणी दिला म्हणून या मंदिराचं काम झालं. लोकवर्गणीचे चांगला फायदा झाला. लोकवर्गणी चांगल्या प्रकारे मिळाली, अजून मिळते पण. आणि आज या ठिकाणी आम्ही प्रत्येक सोमवारी भाविकांना अन्नप्रसाद म्हणून साबुदाणा खिचडीचं वाटप करतो. ते कमीत कमी 5,000 लोकांना खिचडी मिळेल कोरोनामध्ये अशा प्रकारचं ते वाटप असतं. आणि प्रत्येकजण भाविक तयार होतात की आज सोमवार मला द्या, सोमवार मला द्या, अशा प्रकारे त्याची बुकिंग चालू झाली आहे. त्याच्यावर जानेवारीपर्यंत बुकिंग झाली आहे महाप्रसादाची. एवढं त्याला महत्त्वाने आणि प्रत्येक सोमवारी भाविक प्रसाद द्यायचे. आता श्रावण महिना भरपूर गर्दी झाली आहे. सोमवारी अगदी यात्रा होती, एवढी गर्दी होती खूप. म्हणून आम्ही आता दर्शन 12 कोणी नाही सोमवारी बाहेर 12 बाहेर दर्शन बाहेर जायला नाही पाहिजे. थोडक्यात इतिहास तुम्हाला दिला आहे. अधिक माहिती याच्यामुळे तुम्हाला सगळी त्या मंदिराची माहिती दिली आहे. ओके, चालेल. चालेल ना? हां, ठीक हे आहे. पेज आपल्याला लास्ट टाइम दाखवण्यात येईल. हां, ओके. आता आपण भेट देणार आहे म्युझियमला. तर बघूया म्युझियम कसं आहे ते. चला. आपण या मंदिरातील स्वच्छता व निसर्गरम्य वातावरण पाहू शकता. येथे मंदिरालगतच ग्राम संस्कृती उद्यान आहे. हे अतिशय सुंदर व स्वच्छ आहे. महाराजांना वंदन करून आम्ही परतीचा प्रवास सुरू केला.